त्याला वांगी ना अगोदर तेलात भाजायचे. शेपत झुट्टा नाही बोलत मी, शेपत. हा तर मित्र हो, शुभ सकाळ. तर आज आपल्याकडे येणार आहेत गडी. यासाठी जो हा गडगा दिसतोय तो पूर्णपणे कोसून नव्याने घालायचा आहे. तो देखील चिऱ्याचा. इकडे चिरे तर आणून टाकलेले आहेत. जे बाहेर एका रूमाचे होते ते इकडे आणून टाकलेले तेव्हाच. तर तो घालायचा आहे. पाठीमागे हा जो दगडचा आहे तो कोसून टाकायचा आहे. असं त्याच्यामध्ये जीवजीवाडे राहण्याची दाट शक्यता आहे. आणि तो जुना देखील झाला आहे, कोसळत आला. एका बाजूने घुशी देखील लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे घुस लागलेली हा. तर माका एका कमेंट केला होतं की तू माका तुका बोल. तर माका तुकाच बोलतोय. आता लक्षात राहत नाही पटकन, पण लक्षात राहत नाही पटकन. मग माका मला तुलाच येतं ते. हो फिर काही हाय शपथ झुट्टा नाही बोलत. तर तो गडगो घालूचो आपला. राजापूरला तर आपल्या पावसाने सुरुवात केलेली आहे. जबरदस्त पाऊस लागतोय. जवळजवळ 15 ते 20 दिवसांनी पावसा लागतोय. शेतकऱ्याला आता कुठे मनाला शांतता भेटणार आहे. डाळी जे काय पेरलेले आहेत ते आता नव्याने पूर्ण जिवंत होतील. आमच्याकडे देखील लागला. फोन केला होता जस्ट मी, गडगडतंय देखील. तर आता आम्ही आहोत राजापूरला. राजापूरला मोठ्या प्रमाणात पाऊस लागतोय. काय गडगडतंय. सगळं चकडं जातो काय बोला. प्लेट लावा. चलो जाओ तो अब्बा को ये हम हमारे अब्बा को खिलाते हैं. एक ब्रेड लेकर आ जा फटाक से. ये रे जा सुन बच्चों को चाहिए. ए बाबा अब बस मेरे स्कूल में लेके गए. जाऊ हां तेरी पाइनएप्पल तेरे को खाएगा रे बाबा. मी सुन के रहा बस अरे आपण काला अरे फादर डे उनका है ना, तो तू काय के लिए खा रहा है. आता अगदी देवासारखी वाट बघित असेल ते. काय ओला म्हणजे घामान गरम नाही वाटत. कुशल बद्रिके भेटला होता मी. हो माहित आहे. आणि कोण भेटला होता. आणि त्याने कमेंट पण तिला काय रिप्लाय दिला. थँक्यूचा रिप्लाय दिला. वा पेढे आता मग पार्टी बिटी दे. कुशल पत्रिके भेटलो ना. वा 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 शेअर कर मेसेज. थँक्यू जो. मग तेच म्हणते म्हणजे तो बोलला होता असा की मला वेळ भेटला तर मी रिप्लाय देईन म्हणून सगळ्यांना असं डीएम. हा मग बरोबर दिला नसत तू का रिप्लाय. तो पोरी बघून दिला नसत रिप्लाय की सगळ्यांका दिला. सगळ्यांना दिला असे. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. ही कवटा कशा घे खातोयस काय आता भाजी बनवायची. मी बनवते आज अंडा. नाथ खोळा अंडा करी. चल मला मी कशाला करू. नाथ खोळा बनवतोय. फक्त टोमॅटो आणि कांदो कापून दे बारीक. तर आपण आलो आता घरी. आज दिवसभर मी बाहेर होतो. राजापूरला गेलेलो. राजापूरला कसं सेल्फी काढायची. तर राजापूरला ना
वरची छप्पर आहे ते छप्पर नवे म्हणजे पत्रे ते नवीन टाकायचे होते. ते पत्रे टाकले आणि जुने पत्रे घेऊन यायचे होते इकडे पोल्ट्रीमध्ये. तर ते घेऊन आलो आत्ता जस्ट. आता वाजले संध्याकाळचे 7 वाजता. आपलं 6:30 वाजता तिथं आलोय. आयचर वगैरे लावले. तुम्ही बघितलं असेल आपली इंस्टाला तर स्टोरी बघा. जर इंस्टाला तुम्ही फॉलो केला असेल तर इंस्टाला जाऊन बघा. आपण स्टोरी देखील टाकलेली आहे. तर आयचर लावली तिथे. पत्रे काय ते उद्याला उतरवून घेऊ लावली आणि तसाच मग इकडं निघून आलो आपण घरला. तर घरला आलो आणि बोलू आता आपण बोलू आपला ब्लॉग आता चालू करूया. तर आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे तो देखील अंडा करीचा. तो देखील आज मीच बनवणार आहे. ते देखील अंडा करी. तर सगळं काय बोलतात श्रेय आमची बुगू मॅडम घेणार आहे. घबाड काय घबाड कुठं ह्याचा गबा गुंडा तोच तो मूवी. आम्ही कधी जाणार आहे माहित नाही. मूर्त येणार आहे कधी. मूर्त बिर्त काहीच नाही आपल्याला आहे आणि आपल्याला नाही जायचं आहे काय गेली आहे काय काट्यात गेली आहे काट्यात तर कोण नाही आता दिसत होता. मला नाही माहिती. मला सांगून नाही जात आहे कुठे जाते ते. म्हणजे मला कसं विचारायचं आपण. मी झोपलेली असते तेव्हा ती जाते. टोमॅटो देखील काप चांगलो. हॅलो. तर आज ना पाऊस बऱ्यापैकी लागला. पाऊस मस्त लागला आज. कायला बाहेर जाऊन बोल. बाहेर जाऊन कशा मी बोलते का आज काय होतं शेतकऱ्यांची जी लागलेली काय होतं तो पाऊस कधी येणार ओहोर लागली होती. जो तो आज पावसाने ती आज पूर्ण केला. आज चांगली लागली पावसाची. एक राजापूरला गेलो होतो ना तेव्हा पण एक चांगली सर लागली. इकडे देखील लागली. जशी सर लागली ना तशी काट्यामध्ये जी ड्रम वगैरे होती ना ती लोकांनी घरी घेऊन येली. मग तुम्हाला तर माहित आहेच आता परिस्थिती काय चालू आहे ती. तर ती मशीनने शिपतात. आमच्या एक कशाने शिपवती हांडो नेऊन ना इथून नाही शिकलेला आज जाणार होतो. आज जाणं होते. मग याच्या आधी हांडो घेऊन जायचे शिपायचे. आज पाऊस लागलो ना त्याच्यामुळे आज काही गेली नाही ती. अशी परिस्थिती चालू हा कोकणात सध्या. तर पावसाने ती आज पूर्ण केला. आज बऱ्यापैकी पाऊस लागलो. तर आपण देखील आता कामाला लागूया. कामाला लागायच्या अगोदर आपण आता जरा फ्रेश वगैरे होऊया. आंघोळ वगैरे करूया. कारण आज दिवसभर ना ऊन कडाक्याचा. संध्याकाळी पावसाने सुरुवात केला तर दिवसभर ऊन लागत जा होता ना तर विचारू नका एवढा गरम होतो. गरमीमुळे असं वाटत होतं की पाऊस हा येणारच आज. तर तो येईलोच. तर आपण जाऊया जरा चहा वगैरे पिऊया. आंघोळ करूया. मग त्याच्यानंतर आपण अंडा करी बनवून सुरुवात करूया. तर आज देखील आपण चुम्मेश्वरी परफॉर्मन्स करणार आहे. अंडा आंघोळ करून घे झाली. पाणी उतरलेलं आहे. तर गाइस आपण इकडे आता फ्रेश वगैरे तर झालोय. तर आपल्या इकडे सर्व बुगुने तयार करून ठेवलेलं आहे. इकडे बघू शकता कांदा चॉपिंग करून ठेवलेला आहे. टोमॅटो देखील बारीक करून ठेवलेला आहे. तर इकडे आपण कढई गरम करायला ठेवली आहे. तर त्याच्यात जाणार आता तेल गेल्याच्या नंतर आपण हळद मीठ लावून ना पहिल्यांदा अंडी ही फिरवणार. ही राधा तुका सांगितलं कोणी ये म्हणून. तू फक्त व्हिडिओ बनवून घे मोबाईल धरू. ते पण तुला नाही बसून देणार. असं का पकडलं तसं का पकडलं. नीट धरायचो मोबाईल. स्टँड गेली बघ तिकडं. ये लवकर. लाईट ठेवला. लाईट गेली की. चला तर आता आपण सुरुवात करूया आपल्या कामाला. तर मित्र हो आपण आता इकडे ती काय बोलतात अंडी तर आपण तेलातून फ्राय करून घेतलीत. तर इकडे आपण टोमॅटो आणि कांदा हे पूर्णपणे त्याची ग्रेव्ही बनवून घेतो. कशा नदीतले. तर ह्याची जरा ग्रेव्ही बनवून घेऊया मस्त पैकी. गरम बघा काय झालंय ते. पाऊस पडून पण का उपयोग नाही. पण हे काय ठेवलंय काय म्हणतात. हो मळे हो वाल शिंगटी आणि काय होता तो खवळा
खवळा आणि खवळो खावचो नसता, खवळो सगळ्यात बेकार. माहितीये सर्वात घाणेरडा मासा म्हणजे खवळा. नाही खात, मला नाही आवडत. आम्ही खात नाही, आमच्या घरात कोण खात नाही. आमच्याकडे ना मोठ्या पावसात उगवतात हवरुळे भरतात ना तेव्हा. चला बाजूला व्हा. तुम्ही फुकटचे हे नका घेऊ, काय बोलतात त्याला. काही नाही, मी हे टाकते. टाकू नको, राहू दे, मी ते काय टाकतो. ठेवलंस मग जरासं हा मग टाक, चल. नौटंकी हा, जेवण तुका पण श्रेय भेटो का ना त्यातला थोडाफार. मला नको तुझं फुटेज बोलते. आता बिग बॉस मधलं तो माका शब्द आठवत नव्हतं. फुटेज. हा, फुटेज घेत आहे. कालपासून आठवत होतं, कालच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल, कालपासून आठवत होतं. तर आज मला फायनल तो आठवलं. मला सांगायचं होतं, मग मी तुला सांगितलं असतं. फुटेज गप, आता फुटेज घेतलं ना. हा, मग आता गप्पाने आपलं काम करतं. चल निघायचं इथून. जेव्हा हाक मारेल ना तेव्हाच यायचं. अजिबात नाही येणार. मग चल निघ. पहिली फुरसत मी निकल. चल. ह्याच्यात थोडस पाणी टाकून शिजव मग. अरे चला, पाणी दे तांब्यात ना. झाला मग कशाला आता पाणी दे. हे घे पाणी काय? घ्यायचं. खमंग सुटला आहे. मीठ टाकलं, एक नंबर. बस झाले ना मसाले ठेवू. चांगले कडक आहे. भात उरलो नाही आज शिल्लक. भात म्हणजे विचार करा, काय अंडा कधी आपले झाले असेल. पप्पानी डबल भात घेतलं नाही आणि हळूच कीर्ती घेऊन सांगतात की छान झाले म्हणून. मी बोललो ना, हा, सर्व किती आहेत मला नाही माहिती, फुटेज त्यांनी direct जे आपल्या मॅडमनी घेतले. मी असं काहीच नाही बोलली की मी बनवलं असं म्हटलं. बघ, म्हणजे त्यांका वाटला की सुनेनच बनवला म्हणून सुनेची तारीफ केलं नाही. सगळा फुटेज घेतला ना आणि हळूच त्याका जाऊन सांगतात की चांगली झाली म्हणून अंडा करी. बनवला नाही ना कोणी, एवढी मेहनत नाही ना कोणी केला. आणि जर काय नाही, आपल्या बायकोलाच गेलेली आहे त्याच्यामुळे मी समजून घे. त्यानंच केला नशी. जाऊ दे आता. मग तू बोल जा की हा मी बनवले मी जाऊ दे ना. अरे जाऊ दे ना. तू घेतलं ना, मग काय हरकत नाही. मी असं काही बोललीच नाही की मी बनवली म्हणून. द्याय बोलली मी आहे. बाप सांड्या बल भात घेतला ना. भात करू. भारी म्हणता झाली. तुला फोन कशी झाली हा? हो हो छान आहे. हा. आय नो. फुटेज. बोलण्या लावलं. आम्ही इकडे आता जेवायला बसलोय 3 जण.